तर तुम्हाला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की कधी कधी काय होतं ना, ते जायची इच्छा होत नाही ऑफिसला, पण तरी पण जावं लागते. कारण की आपल्या मागं काही जबाबदाऱ्या असतात, काही अशा गोष्टी असतात ज्या की आपण ऑफिसला जाऊनच फुलफिल करू शकतो. ऑफिसला नाही गेलं तर मग फायनान्शियल क्रॅशेस, त्याच्यानंतर मंथ एंडचा तर काही प्रश्न नाही, मंथ स्टार्टलाच मंथ एंड चालू होऊन जातो. त्याच्यामुळं आणि स्पेशली पुण्यासारख्या सिटीमध्ये जर का सर्वाईव्ह करायचं म्हटलं तर एक जॉब हा हाताशी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर का तुमच्याकडे जॉब नसेल आणि तुम्ही पुण्यामध्ये येत आहे, पुण्यामध्ये तुम्हाला सर्वाईव्ह करायचं आहे, तर ते इम्पॉसिबल आहे. कारण इथल्या सर्व गोष्टी खूप महाग आहे. ठीक आहे, तेच एक तुम्ही गावाकडे जर राहत असेल तर तुम्हाला माहिती असेल की गावाकडे जर आपण कुठली पण गोष्ट जर का घ्यायची वगैरे म्हटलं तर तिथे एकदम स्वस्त असते. कारण की काय आहे ना, गावाकडे आपल्याला सहजासहजी सर्व गोष्टी अशा मिळून जातात जेणेकरून आपण तिथे गावाकडे सर्वाईव्ह करू शकतो. पण पुण्यात तुम्ही असं कुठल्या पण गोष्टीला एकदम लाईटली नाही घेऊ शकत. म्हणजे जसं की बघा, ज्या गोष्टी आपल्याला डेलीमध्ये ज्या लागतात, डेलीच्या रुटीनमध्ये, त्या गोष्टीमध्ये आपण थोड्याफार गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकतो. पण सर्वच गोष्टी नाही ना आपण कॉम्प्रोमाइज करू शकत. सर्वच गोष्टींमध्ये नाही करू शकत आपण सर्वच गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज. तर त्याच्यासाठीच एक जॉब हा पुण्यामध्ये सिक्युअर असणं गरजेचं आहे. सिक्युअर तर नाही म्हणू शकत आपण, कारण की पुण्यामध्ये सिक्युअर कुठलाच जॉब नाही आहे. पुण्यामध्ये सिक्युअर जॉब मिळणं खूप मुश्किल आहे. पुण्यामध्ये फक्त तुम्हाला सिक्युअर जॉब हा कुठंच नाही मिळणार. कारण की इथे कसं आहे माहीत आहे का, पुण्याच्या जॉबमध्ये तुम्ही तुमच्या सॅलरीपेक्षा कमीत कमी 100 टाइम्स रिटर्न पर मंथ त्यांना दिलं पाहिजे. 100 टाइम्स नाही बोलू शकत तर कमीत कमी 50 टाइम्स पर मंथ तुम्ही त्यांना तुमच्या सॅलरीपेक्षा रिटर्न त्यांना दिलं पाहिजे. तरच ते तुम्हाला इथे जॉबवरती ठेवतात. अदरवाईज तुमचा परफॉर्मन्स वीक असला किंवा दिसतंय की चला हा दिवस जाऊ द्या आणि पगार येऊ द्या असं काम करतो, तर कंपनी तुम्हाला जास्त एंटरटेन नाही करत. म्हणजे इथले प्रायव्हेट सेक्टरमध्ये असे गव्हर्नमेंटसारखे रूल नाही आहे की केलं तर केलं, नाही केलं तरी पण सॅलरी आहे, सिक्युअर जॉब आहे. ह्या सर्व गोष्टी इथे नाही आहे. इथे काम असेल तुमचं तरच तुम्ही टिकाल. अदरवाईज तुमचं काम जर नसेल तर तुम्हाला कंपनी स्विच करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी स्विच करणं म्हणजे परत नव्याने सुरुवात करणं दुसऱ्या कंपनीमध्ये, स्टार्ट टू एंड, परत त्याच गोष्टी शिकायच्या सर्व. म्हणजे खूप क्रिटिकल आहे आणि सिक्युअर जॉब नाही मिळणार इथे. तर तेच. पण महत्त्वाची एक गोष्ट आहे पुण्यामध्ये की सिक्युअर जॉब असो की नसो, बट तुम्हाला जॉब असणं हा इम्पॉर्टंट आहे पुण्यात. जर का पुण्यात तुमच्याकडे कुठलाच जॉब नसेल, कुठलाच, तर मग तुमचं खूप मुश्किल आहे. मग जर तुम्ही घरून फायनान्शियली घरचे लोक असतील तुम्हाला सपोर्ट करणारे, तर तुम्ही इथे 2-4 वर्ष सर्वाईव्ह करू शकता. त्याच्यानंतर मी असेही खूप लोक बघितले की जे घरून फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, तरी पण एक टाईम येतो त्यावेळेस घरचीसुद्धा म्हणतात, बाळा आता तुझं काही होत नाही आहे, तिथे येऊन जा इकडं, आपली शेती वगैरे आहे किंवा आपला बिझनेस आहे तो सांभाळ. म्हणजे इथे खूप क्रिटिकल आहे, इथे स्वतःच्या पायावर उभं राहायचं.